कुडाळ कोकण येथे मी गेलेली होती. तिथून आणला मी हा नीलफणस आणि त्याची कापं करणार आहे. आता मी फर्स्ट टाइमच करणार आहे. माझ्या बहिणीकडून मी रेसिपी घेतली आहे, कसं काय करायचं. मी कधी खाल्लं नाहीये, पण त्याच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे. तर म्हटलं चला करूयात नीलफणसाची कापं. हे बघा, आतून हा असा दिसतोय आणि हे साल पण काढायचं आणि हा जो दांडा आहे ना सॉफ्टवाला, जसा मोठ्या फणसात असतो तसाच तो पण काढायचा. हे बघा, हे कसं वेगळं आहे ना. हा गर बघा इथे कसा दिसतोय, त्या फणसाचा किती वेगळा आणि याचा किती वेगळा. ज्या ताईंकडून मी फणस घेतला होता त्यांना विचारलं होतं तेव्हा त्या बोलल्या होत्या की पिलरने सुद्धा तुम्ही सालं काढू शकतात. तर बघा, पिलरने मी याचं हे साल काढलेलं आहे. म्हणजे इझी आहे, तसं टेन्शनचं काम नाही आहे. ही कापं जाडसरच कट करायची, पातळ नाही कट करायची, नाहीतर ती कडक होतात म्हणतात. बाकी कापं जशी बनवतो आपण बटाटा किंवा वांग, तसंच हे पण बनवायचं आहे. हळद, हिंग, तिखट, मीठ लावायचं. थोडा वेळ हे सगळं मुरवत ठेवायचं आणि नंतर रवा लावून शॅलो फ्राय करायचं. नीलफणसाची इथे कापं तयार होत आहेत आणि इकडे मी केली आहे कोलमीची आमटी. इकडे कुकरमध्ये लावलाय मी इंद्रायणी राईस आणि तो देखील मी कुडाळवरूनच आणलेला आहे. आणि तुम्ही ही कधी केली आहेत का कापं? नसतील केली तर करून बघा. मी पण ही प्रथमच केली, पण मला खूप आवडले. मी थोडंसं खाऊन बघितलंय आणि एकदम एक नंबर झकास टेस्ट. आणि बघा किती छान. आता हे दोन्ही साईडने मस्त फ्राय झाले. आता ह्याच्यावर मस्तपैकी ताव मारायचा. कुडाळ मार्केटमधून हे आंबे पण आणले. मी शक्यतो कुठे गेली की लोकल मार्केटमधून खरेदी करतेच, कारण त्या बायका पण बिचाऱ्या किती उन्हातानाच्या बसलेल्या असतात ना. तर मी घेते नेहमी. यावेळेस आंबे पण घेतले त्यांच्याकडून. चला आता आपण हे कट करूयात. हे बघा, आता हे टेस्टी जेवण तयार आहे. आंबा कोलमीची आमटी, इंद्रायणी राईस आणि नीलफणसाची कापं.